चलो सुरुवात पासून. चलो टोटल जे आहे सेन्स ऑर्गन्स आहे आपल्या बॉडीमध्ये. सेन्स ऑर्गन्स आहे. सेन्स ऑर्गन्स 5 सेन्स ऑर्गन्स आहे. इयर आहे, आय आहे, त्याच्यानंतर टंग आहे, स्किन आहे, अजून काय सुटलं, नोज आहे. हे 5 सेन्स ऑर्गन आहे. ते हे कुठल्या बेसिसवर काम करतात? हे काय करतात, बाहेरच्या सिग्नल जे आहे, बाहेरचा जो स्टिम्युला आहे तो घेतात आणि मग नंतर ब्रेन पर्यंत ते जे सिग्नल्स असेल, बाहेरचा जो स्टिम्युला आहे त्याचं रूपांतर पर्टिक्युलर ऑर्गन जो आहे, जसं की आपण आय बघणार, तर जेही स्टिम्युलस येत असेल बाहेरचा, तो व्यक्ती मी बघितला तर तो फक्त लाईटच्या स्वरूपात माझ्या डोळ्यातून जात आहे. त्याचं इमेज नाही जाऊन राहिली. इमेज हा ब्रेन ठरवतो. इमेज जे आहे त्या व्यक्तीला पाहिल्यावर की हाच व्यक्ती आहे, तर त्याची इमेज नाही पाहत आहो. ऍट द इन्स्टंट स्टेज मी त्याची इमेज नाही पाहत आहो. त्याचे लाईट रेज माझ्या कॉर्नियातून आतमध्ये चालले आणि मग नंतर रेटिनावर पडून राहिले आणि रेटिना मग ते रेज जे आहे, लाईट रेज, त्याला इलेक्ट्रिकल इम्पल्सेस मध्ये कन्वर्ट करतो किंवा इलेक्ट्रिकल सिग्नल्स मध्ये थ्रू द हेल्प ऑफ न्यूरॉन्स रेटिनामध्ये. आणि ते इलेक्ट्रिकल सिग्नल्स जे आहे ते मग ऑप्टिक नर्व थ्रू ब्रेन मध्ये जातात आणि ब्रेन मध्ये गेल्यानंतर तिथे ते इमेज प्रोसेस होते आणि नंतर आपण परसिव्ह करतो की हा व्यक्ती हा आहे. त्याच्यानंतर महत्वाचा पॉईंट की जेव्हाही त्या व्यक्तीचा तो व्यक्ती दिसला का पाहायला, त्याची काही तो व्यक्तीची इमेज चालली का डोळ्यातून? नाही. काय चालली इन्स्टंट मध्ये? लाईट रेज चालली, त्याची लाईटची रेज चालली. आणि जेही लाईट रेज, हे लक्षात ठेवा, लाईट रेज जे जात आहे ती लाईट रेज सरळ नाही आहे. ती जी इमेज फॉर्म होत आहे माझ्या रेटिनावर ती इन्व्हर्टेड असते. ती कशी असते? इन्व्हर्टेड म्हणजे उलटी इमेज फॉर्म होत आहे. एक महत्वाचा पॉईंट तो सुद्धा आहे की त्या व्यक्तीची जे लाईट रेज माझ्या कॉर्नियातून आतमध्ये चालली आणि मग नंतर रिफ्रॅक्ट होऊन एक्झॅक्टली रेटिनावर फॉर्म होत आहे, तर ती जी इमेज फॉर्म होत असेल किंवा लाईट रेज जे आहे ते इन्व्हर्टेड आहे. इन्व्हर्टेड म्हणजे उलटी आहे. आणि मग ब्रेनचं काम काय? ते उलटी जी इमेज आहे त्याला सरळ परसिव्ह करणे, त्याला सरळ करणे. ठीक आहे, हे सुद्धा महत्वाचं काम आहे. तर कुठलेही सेन्स ऑर्गन्स आहे बॉडीमध्ये ते कशाच्या बेसिसवर काम करतात? बाहेरचा स्टिम्युला घेणं, त्याचे रेज असेल किंवा कुठलाही स्मेल असेल तर त्याचे टेस्ट, स्मेल जे आहे, नोज असेल तर स्मेल झालं, इयर असेल तर साऊंड झालं, तर हे सगळे वेव्हच्या फॉर्म मध्ये जाऊन राहिले, इलेक्ट्रिकल सिग्नल्स मध्ये कन्वर्ट होत आहे आणि मग नंतर ब्रेन मध्ये जाऊन ते परसिव्ह करून राहिलो. याच बेसिसवर पूर्ण सेन्स ऑर्गन्स काम करतात. त्याच्यानंतर आय जो आहे, आय बद्दल जास्त काही सांगत नाही, ऑर्गन ऑफ साईट होता. त्याच्यानंतर इट इज कनेक्टेड बाय एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यूनी की आय जे आहे इट इज कनेक्टेड बाय सेकंड क्रेनियल नर्व. आणि सेकंड क्रेनियल नर्व काय? तुमची ऑप्टिक नर्व आहे. आय जो आहे तो लोकेटेड कुठे आहे? ऑर्बिटल कॅव्हिटी मध्ये. अजून एक गोष्ट, ऑर्बिटल कॅव्हिटी मध्ये आय आहे आणि ऑर्बिटल कॅव्हिटी मध्ये अप्पर पार्ट ऑफ आय सॉकेट मध्ये किंवा ऑर्बिटल कॅव्हिटीज आहेत, अप्पर पार्ट ऑफ ऑर्बिट आहे, इथे तुमची लॅक्रिमल ग्लँड सुद्धा आहे. ठीक आहे, इथे काय आहे? आय सॉकेट किंवा ऑर्बिटल कॅव्हिटी, इथे आयबॉल आहे. आणि याच आयबॉल जिथे जिथे जे जे नावं आले तिथे तिथे एमसीक्यू क्लिअर करत चला की ऑर्बिटल कॅव्हिटी बद्दल अजून काही विचारलं तर ऑर्बिटल कॅव्हिटी मध्ये अप्पर पार्ट ऑफ आय मध्ये लॅक्रिमल ग्लँड आहे. लॅक्रिमल ग्लँड काय करते? टीयर्स सिक्रेट करते. ठीक आहे, सिंथेसिस करते की टीयर्सचं सिक्रिशन होत आहे. टीयर्सचं सिक्रिशन कशासाठी? ते मॉइश्चर करते, मॉइस्ट करत आहे. त्याच्यानंतर प्रोटेक्शनचं सुद्धा काम आहे टीयर्सचं. कशाद्वारे प्रोटेक्ट करत असेल ते टीयर? टीयर आहे, सिक्रिशन आहे, काय असेल? लॉजिक लावा मागच्या क्लासचे. टीयर आहे, सिक्रिशन आहे, तर कशाद्वारे? आयला प्रोटेक्ट करत आहे टीयर. डस्ट सिंपल. इम्युनोग्लोबिन ए इज प्रेझेंट इन ऑल बॉडी सिक्रिशन्स. ठीक आहे, तर टीयर इज ऑल्सो एन सिक्रिशन ना, वॉटरी सिक्रिशनच आहे ना, फ्लुइडच आहे ना. तर पूर्ण बॉडीच्या फ्लुइड मध्ये काय असते? इम्युनोग्लोबिन ए. तर क्वेश्चन जर आला तर टीयर जो आहे, टीयर मध्ये काय असते? तर टीयर मध्ये काय आहे? प्रोटेक्टिव्ह फंक्शन जर करत आहे तर त्याच्यामध्ये इम्युनोग्लोबिन ए आहे आणि इम्युनोग्लोबिन ए असल्यामुळे कुठला जर्म वगैरे येत असेल तर तो हेल्प करते. ठीक आहे, किल करण्यासाठी. तर आयच्या सॉकेटमध्ये वरच्या पार्टवर लॅक्रिमल ग्लँड आहे आणि लॅक्रिमल ग्लँड जे आहे ते कनेक्टेड आहे तुमच्या आय पंचा म्हणून. लॅक्रिमल पंचा म्हणतो, PUNCTA, आणि इथूनच स्मॉल होल आहे तुमच्या इनर आय मध्ये. आणि लॅक्रिमल ग्लँड जी असेल, लॅक्रिमल ग्लँड जी असेल ती टीयर्स ड्रेन करते तुमच्या आय मध्ये. ठीक आहे, स्मॉल होल थ्रू. पाहू आपण लॅक्रिमल ग्लँड बद्दल. ठीक आहे, त्याच्यानंतर आयबॉल जो आहे शेप कसा आहे? स्पेरिकल आहे आणि लेंथ किती आहे?
2.5 सेंटीमीटर लेंथ वरून लक्षात ठेवा, हा लेंथ महत्वाचा आहे. लेंथचा जो डायमीटर आहे आयचा 2.5 सेंटीमीटर, याच्यावरून तुम्हाला मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया किंवा हायपरोपिया हा जो आजार आहे इथूनच समजेल. ठीक आहे, तर नॉर्मल लेंथ किती आहे? 2.5 सेंटीमीटर. इट इज स्पेरिकल इन शेप. त्याच्यानंतर नॉर्मल जे विजन आहे त्याला काय म्हणतो मी? नॉर्मल विजन, इमेट्रोपिया. आणि ॲबनॉर्मल विजन असेल तर एमेट्रोपिया. आणि आयबॉलचा जर इन्फ्लामेशन होत असेल तर त्याला म्हटलं मी एंडो ऑप्थॅल्मायटिस. क्लिअर आहे? ठीक आहे. एमसीक्यू होते तिन्ही तुमचे. एंडो ऑप्थॅल्मायटिस जे आहे इट इज अन इन्फ्लामेशन ऑफ द आय बॉल. त्याच्यानंतर नियर पॉइंट आणि फार पॉइंट पण सांगितलं होतं. काल सगळं सांगितलं, पुन्हा रिवाइज करायचं कारण हे की आज डोक्यात बसन काही पॉईंट सुटलेले जे एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ते महत्वाचे आहे. ठीक आहे. नियर पॉइंट आणि फार पॉइंट म्हणजे का? की जेव्हा एक स्पेसिफिक डिस्टन्स पासून माझी आहे ते गोष्ट वाचू शकते, दॅट इज युअर नियर पॉइंट. म्हणजे एक न्यूजपेपर घेतला, काही बुक वाचत दूर आहे तर वाचू शकून राहिलो, इथपर्यंत वाचू शकून राहिलो, बस याच्यानंतर मला दिसून नाही राहिलं, तर हा झाला माझा नियर पॉइंट. तर नियर पॉइंट झाला. आणि जो नियर पॉइंट असतो तो असतो 25 सेंटीमीटर. मग फार पॉइंट पण आहे. फार पॉइंट म्हणजे लॉंगेस्ट डिस्टन्स पर्यंत माझी आई काय काय बघू शकते किंवा परसिव्ह करू शकते, तर ते इन्फायनिटी नंबर आहे. की चंद्रही तुम्ही बघू शकता आणि तारेही बघू शकता, म्हणजे त्यांचं काही डिस्टन्स मोजू शकता का तुम्ही? तर लॉंग डिस्टन्स कुठपर्यंत पाहू शकतो. फक्त फरक एवढा आहे की नियर पॉइंटचं जर पाहत आहे तर नियर पॉइंटचं पाहत आहे तर त्याच्यासाठी आय थोडंसं तुम्हाला कसरत करायला लागते. तर कसरत अशी आहे की जेव्हाही जवळचं ऑब्जेक्ट पाहायचं असेल तर सिलेरी जे बॉडी आहे किंवा सिलेरी मसल्स जे आहे ते काय करतात? ते कॉन्स्ट्रिक्ट करतात. सिलेरी मसल कॉन्स्ट्रिक्ट करतात. आणि सिलेरी मसल जेव्हा कॉन्स्ट्रिक्ट करेल आणि मधात काय लेन्स आहे तर ते पिचकून राहिली ना, ते दबून राहिली ना. नॉर्मली एवढं सिलेरी मसल्स होते आणि इथे काय होतं? लेन्स होती. मग नंतर सिलेरी मसल्स जे आहे ते काय करू राहिले? दोन्ही साईडनी कॉन्स्ट्रिक्ट होऊन राहिले. कॉन्स्ट्रिक्ट झाल्यावर काय होणार आहे? तो फुग्गा काय होणार आहे? तो दबेल ना, पचकून जाईल ना. त्याच्यामुळे आय लेन्स कशी होणार आहे? थिक होऊन जाते. आय लेन्स कशी होते? थिक होते. तर आय लेन्स थिक केव्हा होते? जेव्हाही तुम्ही जवळची वस्तू पाहता, एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यूनी इन टर्म्स ऑफ मायोपिया वगैरे आजारानुसार, तर तिथे हे कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहे की जेव्हाही तुम्ही ऑब्जेक्ट पाहता जवळचा, तर जवळचा ऑब्जेक्ट पाहताना तुमचे सिलेरी मसल्स कॉन्ट्रॅक्ट होते. महत्वाचे म्हणजे आयलेन्स जे आहे जवळचं पाहताना आयलेन्स ही थिक होते आणि दूरचा ऑब्जेक्ट पाहायचा असेल तर आयलेन्स जी आहे ती पातळ होते किंवा थिन होते. आणि थिन कोणाच्या बरं, आयलेन्सला थिक करासाठी किंवा थिन करासाठी मदत कोण करत आहे? तुमचे सिलेरी मसल्स मदत कोण करत आहे? म्हणजे जेही तुमच्या लेन्सचं कर्वेचर ठरवायचं आहे, कर्वेचर म्हणजे का त्याला थिक करायचं आहे किंवा थिन करायचं आहे, तर हे लेन्स स्वतः ठरवते का? नाही. हे कोण ठरवते? तुमचे सिलेरी बॉडीचे सिलेरी मसल्स आणि त्याच्यामधले सस्पेन्सरी लिगामेंट्स, फायबर्स किंवा झोन्युल्स. ठीक आहे. तर जवळचा पाहायचं असेल तर सस्पेन्सरी झोन्युल किंवा लिगामेंट्स किंवा फायबर्स जे थिक करते लेन्सला, दूरचं पाहायचं असेल तर लेन्सला थिन करते. ठीक आहे. त्याच्यानंतर अकोमोडेशन सिलेरी मसल बद्दल सांगितलं. इमेज जे आहे कुठलीही गोष्ट परसिव्ह करायची असेल त्या व्यक्तीचे माझ्यापर्यंत जर रेज येत आहे, तो व्यक्ती येऊन राहिला का डोळ्यातून? नाही, त्याचे लाईट रेज येऊन राहिले, तर ते लाईट रेज जे आहे ते एक्झॅक्टली आयचा जो रेटिना पार्ट आहे, हा आहे तुमच्या आयचा रेटिना पार्ट, आणि मग ही आहे ऑप्टिक डिस्क आणि मग आहे ऑप्टिक नर्व. तर कुठलीही इमेज जर येत असेल, हा झाला कॉर्निया ऑफ आय, मग हा झाला तुमचा आयरिस ऑफ आय, आणि आयरिस नंतर हे आहे तुमची सिलेरी प्रोसेसेस, आणि ही आहे तुमची आय लेन्स. तर जेव्हाही इमेज फॉर्म होते किंवा लाईट रेज येत असेल आतमध्ये, लाईट रेज कॉर्नियातून आतमध्ये येत आहे, लाईट रेज प्युपिल मधून आत जात आहे, प्युपिल मधून पास झाल्यावर लेन्स वरून पास होत आहे, आणि लेन्स मधून पास झाल्यावर जे लाईट रेज आहे हे एक्झॅक्टली कुठे पडायला पाहिजे? जेव्हा रेटिनावर पडेल तेव्हाच इमेज जी आहे ती जनरेट होते, तेव्हाच इमेज फॉर्म होते. पण ही जी लाईट रेज आहे हे जर रेटिनावर न पडता बस इथपर्यंतच आली, याच पॉइंट पर्यंत आली, ती रेटिनावर पडली का? लाईट रे रेटिनावर पडली का? तर इमेज जनरेशन होणार नाही. तर तेच आहे तुमचे कॉन्केव्ह लेन्सेस झालं, कर्वेचर ऑफ लेन्स किंवा कॉन्केव्ह लेन्स आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आहे, तर याच्यासाठी वापरतो की जर रेटिनाच्या पहिलेच जर इमेज फॉर्म होत असेल तर तेव्हा तुम्ही करेक्टिव्ह मेजरमेंट म्हणून कॉन्केव्ह त्या आजारानुसार इमेज जर रेटिनावर फॉर्म नाही होत आहे आणि इमेज कुठे फॉर्म होऊन राहिली? रेटिनाच्या अगोदरच फॉर्म होत असेल तर मग आपण तिथे त्यानुसार लेन्स वापरतो. आणि हीच इमेज जी आहे
कदाचित असं येऊ शकतं की हे जे लाईट रेज आहे हे रेटिनाच्या मागे सुद्धा जॉईंट होत असेल आणि इमेज कुठे फॉर्म होत आहे, रेटिनाच्या नंतर, बिहाइंड द रेटिना. तर तेव्हाही तुमचे आपण पाहू पुढे की कोणत्या ठिकाणी कुठल्या प्रकारची लेन्सने ते करेक्टिव्ह मेजर्स करतात येतं. महत्वाचं काय, लाईट रेज जेही पडतात ते एक्झॅक्टली मग नंतर त्याचं कॉम्बिनेशन कुठे झालं पाहिजे, रेटिना ऑफ आयवर. रेटिनावर पडली इमेज किंवा रेज पडले तरच त्याचं रूपांतर इमेज मध्ये होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आयचे 3 लेअर सांगितले होते. एक होता तुमचा ट्युनिका एक्सटर्ना, त्यालाच मी म्हटलं ट्युनिका फायब्रोसा. दुसरा होता तुमचा ट्युनिका मीडिया, त्यालाच म्हटलं मी ट्युनिका वॅस्कुलोसा. तिसरा होता तुमचा ट्युनिका इंटरना, त्यालाच म्हटलं मी ट्युनिका नर्वसा. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली जी लेअर होती, तर 3 प्रकारच्या ज्या लेअर होत्या, सगळ्यात पहिली जी लेअर होती ती होती तुमची ट्युनिका, काय होती, ट्युनिका फायब्रोसा होता. सगळ्यात पहिले काय होतं, ट्युनिका फायब्रोसा होता. आणि ट्युनिका फायब्रोसा मध्ये काय होतं, दोन प्रकार होते, 2 टाइप्स होते. ट्युनिका फायब्रोसाचे 2 टाइप्स होते. एक होता तुमचा स्क्लेरा ऑफ आय आणि दुसरा होता कॉर्निया ऑफ आय. ठीक आहे. तर स्क्लेरा ऑफ आय जो आहे हा कुठून, पोस्टेरियर पार्ट पासून, आयच्या पोस्टेरियर पार्ट पासून चालू होतो आणि हा कुठपर्यंत रन करतो, हा करतो या पॉइंट पर्यंत. ठीक आहे. तर हा जो पार्ट आहे, हा जो स्क्लेरा ऑफ आहे, टोटल 6 भाग असेल. त्याच्यातले 5 भाग कशाचे आहे, 5/6 पार्ट, म्हणजे 5 भाग कोणाचे आहे, स्क्लेरा ऑफ आयचे आहे. आणि हा जो स्क्लेरा आहे हा कसा आहे, मिल्की व्हाईट इन अपिअरन्स आहे, मिल्की व्हाईट आहे. त्याच्यानंतर हा कशापासून बनला आहे, आपण कोणाबद्दल डिस्कस करतो, ट्युनिका फायब्रोसा बद्दल. आणि फायब्रोसा म्हणजे का, फायबर कोलॅजन फायबर. आणि जिथे जिथे कोलॅजन फायबर्स असतात ती लेअर कशी होऊन जाते, टफ होऊन जाते, एकदम हार्ड होऊन जाते. आणि टफ असल्यामुळेच तिथे त्याला व्यवस्थित रीतीने, तिथे टफ असल्यामुळं कुठलेच जे आयचे आतमधले कंटेंट असेल, जसं की इकडे काय आहे, पोस्टेरियर कॅव्हिटीमध्ये विट्रस फ्लुइड आहे, विट्रस ह्युमर आहे, हे बाहेर नाही येईल. किंवा टफ असल्यामुळं आयचे जे मसल्स सुद्धा असेल, तर आयल जे होल्ड करून ठेवत आहे किंवा तुम्ही जी आयची मुवमेंट करत आहे, तर आयची मुवमेंट फक्त स्क्लेरा नाही करून राहिला, आयची मुवमेंट कोण करून राहिले, आयचे मसल्स. आणि आयचे मसल्स कोणाला पकडून ठेवू नये, तो पकडून आहे स्क्लेरा ऑफ आय. ठीक आहे. मग स्क्लेरा किती आहे, 5/6 पार्ट आहे. आयचे मसल्स कुठे अटॅच होतात, ते सुद्धा स्क्लेरावरच होऊन राहिले. आयचे मसल सुद्धा स्क्लेरा ऑफ आयवरच मसल अटॅच होऊन राहिले. आणि त्याच्यामुळे आयबॉलची मुवमेंट जी आहे ते त्याच मसल्सद्वारे होऊन राहिले, एक्स्ट्रा ऑक्युलर. आणि हे जे मसल्स आयच्या स्क्लेरा ऑफ पार्टला अटॅच आहे, याला म्हणतो मी एक्स्ट्रा ऑक्युलर मसल. म्हणजे जे मसल डोळ्याच्या बाहेरचे आहे, एक्स्ट्रा ऑक्युलर मसल. आणि काही मसल्स जे पाहू ते डोळ्याच्या आतमध्ये सुद्धा आहे, आयच्या आतमध्ये सुद्धा. आयच्या आतमधले जे मसल्स आहे त्याला मी इंट्रा ऑक्युलर मसल म्हणतो. त्यांना काय म्हणतो, इंट्राऑक्युलर मसल. ते 3 प्रकारचे मसल्स आहे. एक आहे आयरिसचा कॉन्स्ट्रिक्टरी प्युपिलरी, डायलेटरी प्युपिलरी आणि सिलरी बॉडीचे सिलरी मसल्स. ठीक आहे. तर 3 इंट्राऑक्युलर मसल्स आहे आणि 7 जे आहे ते एक्स्ट्रा ऑक्युलर मसल्स आहे. ठीक आहे. तर हे झालं स्क्लेरा बद्दल. स्क्लेरा ज्या पॉइंटवर संपतो त्या पॉइंट पासून काय चालू होतं, त्या पॉइंट पासून चालू होतं कॉर्निया ऑफ, हा झाला तुमचा कॉर्निया ऑफ आहे. ठीक आहे. कॉर्निया किती पार्ट आहेत, जर 6 भागातले 5 भाग स्क्लेराने घेतले ते उरलेला एक भाग कोणाचा आहे, 1/6 पार्ट, तो कोणाचा आहे, कॉर्निया ऑफ आयचा आहे. ठीक आहे. मग कॉर्निया जो आहे हा जसा टफेस्ट पार्ट आहे, कोलॅजन फायबर्स कोणात प्रेझेंट आहे, स्क्लेरामध्ये. तर ही थिन ट्रान्सपरंट मेम्ब्रेन आहे. कारण लाईट रेज जर इथून, गरजेचं नाही या पांढऱ्या भागातूनही लाईट रेज जाते ना, पण ती तिथून आतमध्ये जाणार आहे का, नाही. तर त्याला एंट्री व्हासाठी एक ट्रान्सपरंट पार्ट पाहिजे. ट्रान्सपरंट म्हणजे का, पारदर्शक, की आल्यावर आतमध्ये गेली पाहिजे. तर लाईट जे रेज एंटर होते ते कुठून होते, फक्त कॉर्निया ऑफ आय. म्हणून तो जो पार्ट आहे स्ट्रॅटिफाईड नॉन कॅरेटनाइज स्कॉमस एपिथिलियम पासून बनली राहते. ठीक आहे. लिहून ठेवून दे एका ठिकाणी, वाचता वाचून घ्यायचं विचारलं तर. नॉन कॅरेटनाइज स्ट्रॅटिफाईड स्कॉमस एपिथिलियम पार्ट पासून कॉर्निया ऑफ आय बनलेला आहे. नॉन कॅरेटनाइज स्ट्रॅटिफाईड स्कॉमस एपिथिलियम याच्यापासून कॉर्निया बनलाय आणि कोलॅजन फायबर्स पासून स्क्लेरा ऑफ आय बनलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणून हा कसा आहे, थिन ट्रान्सपरंट मेम्ब्रेन झिल्ली आहे, ट्रान्सपरंट झिल्ली आहे, ज्याच्यातून लाईट रेज जे आहे ते एंटर होऊ शकतात. मग नंतर कॉर्निया बद्दल मी काही महत्वाचे पॉईंट सांगितले होते.
कॉर्निया जे आय डोनेशन करतो आपण, तर त्याच्यात कुठला पार्ट जो आयचा तो डोनेट केला जातो, तो फक्त कॉर्नियाच एकमेव पार्ट आहे जो आय डोनेशन मध्ये आपण डोनेट करतो. मग कॉर्निया जर डोनेट करायचं असेल तर त्याच्यासाठी सांगितलं होतं की त्याचा लाईफ स्पॅन आहे कॉर्नियाचा, तो किती दिवसापर्यंत जगून ठेवू शकतो, तर 7 ते 14 दिवसापर्यंत आपण कॉर्नियाला स्टोअर करून ठेवू शकतो. म्हणजे कोणी डोनेट केला असेल तर त्याला स्टोअर करायला लागेल. म्हणजे आय ट्रान्सप्लांटेशन म्हणजे पूर्ण डोळा आपण ट्रान्सप्लांट करतो का? नाही. आपण त्याचा का वापरतो, त्या ठिकाणी आपण त्याचा कॉर्निया ऑफ आय वापरतो. आणि वापरू किती दिवसासाठी शकतो, 7 ते 14 दिवस. आणि जर वापरू शकतो 7 ते 14 दिवस तर त्याच्यासाठी स्टोअर सुद्धा करायला लागेल एका टेम्परेचरवर. तर हायपोथर्मिक मेथड, कुठली मेथड, हायपोथर्मिक मेथड. हायपोथर्मिक मेथडनी आपण 2 to 8 डिग्री सेल्सिअस पर्यंत ठेवून आपण त्या कॉर्नियल स्टोअर करू शकतो. दॅट इज 1 हप्ता ते 2 हप्ता. ठीक आहे. मग नंतर जी प्रोसिजर आहे, आता तो व्यक्ती जो गेला आणि त्याचा कॉर्निया काढला, तर ती जी प्रोसिजर आहे कॉर्निया ट्रान्सप्लांटेशनची त्याला काय म्हणतो, केरॅटोप्लास्टी. त्याला काय म्हणतो मी, केरॅटोप्लास्टी. केरॅटोप्लास्टी म्हणतो. ठीक आहे. कॉर्नियल ग्राफ्टिंग शॉर्ट मध्ये, पण एमसीक्यू पॉइंट ऑफ विचारणार तर काय म्हणाल, केरॅटोप्लास्टी ती प्रोसिजर आहे. त्याच्यानंतर इन्फ्लामेशन ऑफ कॉर्निया जर म्हटलं तर त्याला काय म्हणाल, केरॅटायटिस. तर केरॅटिनशी रिलेटेड जे काही आलं तर ते डिनोट्स टू कॉर्निया ऑफ आय. तर केरॅटायटिस इज अन इन्फ्लामेशन ऑफ कॉर्निया. ठीक आहे. मग नंतर एक प्रोसिजर अशी आहे, कॉर्निया जो आहे ही जी शेप आहे, कशी शेप आहे, कॉन्व्हेक्स आहे. कॉन्केव असा जो भाग राहते त्याला कॉन्केव म्हणतो. ही लेन्स कशी झाली, हा भाग झाला कॉन्केव. आणि कॉन्व्हेक्स म्हणजे हा जो पार्ट आहे हा का झाला, कॉन्व्हेक्स. समजलं? तर हाच कोणता आहे, कॉन्व्हेक्स. आणि हा आतमध्ये घुसून राहिला हा कसा आहे, कॉन्केव. तो कॉर्निया कसा आहे, कॉन्केव आहे की कॉन्व्हेक्स आहे, कॉन्व्हेक्स आहे. तर मग दोन्ही कडून आहे का कॉर्निया, नाही, एकाच साईडनी आहे, म्हणून तो सिंगल कॉन्व्हेक्स इन नेचर आहे. ठीक आहे. आणि कॉन्व्हेक्स असल्यामुळं जेव्हाही लाईट रेज येतात, जर सरळ असता, कॉर्निया सरळ असता तर लाईट रेज सुद्धा सरळ पास झाले असते. जर स्ट्रेट असता, कॉर्निया कसा स्ट्रेट जर असता तर लाईट रेज सरळ आल्या असत्या आणि सरळच गेल्या असत्या. पण कॉर्निया जो पार्ट आहे तो कॉन्व्हेक्स इन नेचर असल्यामुळे लाईट रेज, येणाऱ्या ज्या लाईट रेज आहे ना त्या कशा होते, बेंड होते. सरळ जरी येत असेल तर मग रिफ्रॅक्ट होते, सरळ जरी येत असेल तर मग नंतर बेंड होते. समजलं का? बेंड कशासाठी होऊन राहिल्या, की आतमध्ये पहिली तर प्युपिल मधून पास व्हायचा आहे. कॉर्नियातून पास झाल्यावर कुठून पास व्हायचा आहे, प्युपिल मधून पास व्हायचा आहे. आणि नंतर मग लेन्स आणि मग नंतर रेटिना ऑफ आयवर. क्लिअर आहे एवढं? मग हे झालं कॉर्निया बद्दल. तर हे होतं आपलं ट्युनिका फायब्रोसा किंवा ट्युनिका एक्सटर्ना ऑफ आय. त्याच्यानंतर दुसरा जी लेयर होती ते होती तुमची ट्युनिका वॅस्कुलोसा, ट्युनिका मीडिया किंवा ट्युनिका वॅस्कुलोसा. तर ती कशी आहे, ब्राउनिश कलरची आहे. आणि ती जी लेयर आहे दुसरी, तिला का म्हणतो मी, ट्युनिका वॅस्कुलासाचे 3 पार्ट आहे. ट्युनिका वॅस्कुलोसा किंवा ट्युनिका मीडियाचे 3 पार्ट आहे. आणि टोटल ट्युनिका वॅस्कुलोसा, एक एमसीक्यू घेऊन घ्या, टोटल ट्युनिका वॅस्कुलोसाला अजून दुसरं नाव काय, दॅट इज युव्हीएल ट्रॅक सुद्धा म्हणतो. ट्युनिका वॅस्कुलोसाला काय म्हणतात, युव्हीएल ट्रॅक. आणि ट्युनिका वॅस्कुलोसा विचारेल किंवा युव्हीएल ट्रॅक विचारेल तर विचार द पार्ट्स ऑफ युव्हीएल ट्रॅक, तर तुम्ही काय म्हणाल, कोरॉइड, आयरिस अँड ciliary body. These are the parts of tunica vasculosa also and uveal tract also. तर आपण ट्युनिका वॅस्कुलोसा जे आहे त्याचे 3 पार्ट पाहतो. तर सगळ्यात पहिला जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो मी, कोरॉइड. आणि आता एवढं समजत आहे, पहिली जी लेअर होती ट्युनिका फायब्रोसाची, स्क्लेराची, त्याच्यानंतर दुसरी ट्युनिका वॅस्कुलोसाची, कोरॉइड. हा दोन्ही जे लेअर आहे कोरॉइड आणि स्क्लेरा हे एकाच पॉइंट पासून जात आहे आणि एका पॉइंट पर्यंत जात आहे. म्हणजे हे म्हणू शकतो की जेवढा पार्ट स्क्लेराचा आहे 5/6 पार्ट, तेवढाच पार्ट कोरॉइडचा सुद्धा आहे. बरोबर? मग नंतर 5/6 पार्ट स्क्लेराचा आहे आणि कोरॉइडचा पण 5/6 पार्ट आहे. फरक काय, फरक हाच आहे की स्क्लेरा जो आहे हा ट्युनिका फायब्रोसाचा आउटर मोस्ट लेअरचा पार्ट आहे आणि कोरॉइड जो आहे हा मिडल लेअरचा किंवा ट्युनिका वॅस्कुलोसाचा पार्ट आहे. मग कोरॉइड ब्राऊन कलर का बरं आहे, कारण कोरॉइड मध्ये राहतात सेल राहतात, ते सेल जे आहे त्याला म्हणतो मी मेलॅनिन सेल. ठीक आहे, त्याला काय म्हणतो, मेलॅनिन सेल्स. तर मेलॅनिन सेल्स असल्यामुळे हा जो कोरॉइड आहे हा कसा दिसतो, ब्राउनिश कलरचा दिसतो.
आणि ब्राउनिश असं. मग मेलॅनिन सेलचं काम काय होतं सर? मेलॅनिन सेलचं काम हे होतं की जर एक्सेस लाईट रेज येऊन राहिली स्ट्रॉंग वाली, तर स्ट्रॉंग लाईट येत असेल तर प्युपिल्सचं काम तर आहेच आहे थांबवायचं, प्युपिल वगैरे पाहू, पण प्युपिलचं काम तर आहेच आहे थांबवायचं ते एक्स्ट्रा लाईट. पण जर चुकून कदाचित खूप जास्त लाईट प्युपिल मधून पण क्रॉस झाली, मग नंतर कुठे यायला लागेल? आतमध्ये. आतमध्ये सगळ्यात पहिला पार्ट कोणता आहे? रेटिना. आणि रेटिना नंतर काय? कोरॉइड आहे. तर मेलॅनिन काय करतात? जर एक्स्ट्रा लाईट आली तर मेलॅनिन काय करतात? ते एक्स्ट्रा लाईट जे आहे ते ऍब्झॉर्ब करायचं काम करतात. कोण करतात? ते कोरॉइड करतात. क्लिअर झालं? ठीक आहे. मग नंतर सांगितलं की कोरॉइड किंवा ट्युनिका नावावरूनच क्लिअर आहे, ट्युनिका व्हॅस्क्युलोसा आहे. तर व्हॅस्क्युलोसा म्हणजे व्हॅस्क्युलर इन नेचर आहे. तर पूर्ण जे आयमध्ये ब्लड सप्लाय आहे ते एकमेव लेअर जी आहे जी पूर्ण ब्लड सप्लाय करून राहिली आहे किंवा या स्क्लेराली जगून राहिली आणि बाकीचे जे स्ट्रक्चर आहे त्याला जगून राहिली, तर ती कुठली लेअर आहे? ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. तर कोरॉइड हॅज रिच ब्लड supply and due to which it is called vascular in nature. कोरॉइड इज व्हॅस्क्युलर इन नेचर कारण याच्यामध्ये खूप सारं ब्लड सप्लाय आहे. आणि तो जो ब्लड सप्लाय कोरॉइड स्वतःला तर करूनच राहिला, सोबत सोबत वरती स्क्लेराल सुद्धा करू राहिला. आणि ट्युनिका फायब्रोसा ब्लड सप्लाय आहे का? नाही आहे. ट्युनिका फायब्रोसा जो आहे किंवा स्क्लेरा जो आहे याचा जो स्वतः मिल्की व्हाईटिश अपीअरन्सचा पार्ट आहे, सोबतच तो कोलॅजन फायबर्स पासून बनला आहे, तर तिथे कुठल्या प्रकारचा ब्लड सप्लाय स्वतःला नाही आहे. तर जोही ब्लड सप्लाय तो कोण करत आहे? स्क्लेराल जो ब्लड सप्लाय करताय तो करताय तुमचा कोरॉइड ऑफ आहे. क्लिअर झालं? ठीक आहे. मग कोरॉइड झालं, मग हा पार्ट झाला. तर जिथे स्क्लेरा आणि कॉर्निया जोडतात या पॉइंटला म्हणतो मी लिंबस. त्या पॉइंटला काय म्हणतो मी? लिंबस. हा जो पॉइंट आहे जिथे कोरॉइड किंवा कोरॉइड नाही, स्क्लेरा संपला, एक पॉइंट जिथे स्क्लेरा संपला आणि जिथून कॉर्निया चालू झाला, तर हा पॉइंट, या पॉइंटला काय म्हणतो मी? लिंबस ऑफ आय म्हटलं. ठीक आहे, हा संपला. मग कोरॉइड झाला. ट्युनिका व्हॅस्क्युलोसाचे 3 पार्ट होते. कोरॉइड, तो कोरॉइड संपल्यावर मग दुसरा जो पार्ट येते त्याला म्हणतो मी सिलेरी बॉडी. काय म्हणतो मी? ठीक आहे. कोरॉइड संपल्यावर काय चालू होते? सिलेरी बॉडी चालू होते. सिलेरी बॉडीचे 2 पार्ट आहे सांगितलं. सिलेरी बॉडीचे 2 पार्ट आहे. एक आहे तुमचा सिलेरी प्रोसेस आणि दुसरा आहे सिलेरी मसल्स आहे. तर दोघांचं काम वेगळं वेगळं आहे. सिलेरी बॉडीचं मेन काम जे आहे, टोटल जर विचारलं की सिलेरी बॉडीचं फंक्शन काय, मग ते प्रोसेस आणि तुमचं काय होतं अजून मसल, ते सोडून तर मेन जे फंक्शन आहे सिलेरी बॉडीचं ते आहे ॲक्वियस ह्युमरचं प्रोडक्शन करणं. ठीक आहे. काय काम आहे सिलेरी बॉडीचं? ॲक्वियस ह्युमर प्रोडक्शन करणं. सेकंडरी का काम आहे? लेन्सला अटॅच करून ठेवणं, लेन्सला होल्ड करून ठेवणं. तर सिलेरी बॉडीचे सिलेरी जे मसल्स आहे ते काय करतात? लेन्सला होल्ड करून ठेवतात. हे सिलेरी बॉडीचे सिलेरी मसल्स आहे, तर हे काय करतात? लेन्स जे असेल लेन्सला होल्ड करून ठेवलं. ठीक आहे. लेन्सला पकडून ठेवलं कोणी? सिलेरी बॉडीच्या सिलेरी मसल्सनी. आणि मग सिलेरी मसल्स जे आहेत ते पकडून ठेवतात. ऍक्च्युली सिलेरी मसल्सचे क्वेश्चन येऊ शकतात की सिलेरी मसल्स मध्ये कुठला मसल पकडून ठेवते लेन्सला, तर ते आहे तुमचे सस्पेन्सरी लिगामेंट्स किंवा सस्पेन्सरी फायबर्स म्हणतात किंवा झोन्यूल सुद्धा म्हणतात. तर एमसीक्यू मध्ये सस्पेन्सरी नाही आलं वर्ड, तर झोन्यूल्स येईल. समजलं? तर लेन्स कोण पकडून ठेवत आहे? मूलभूत सिलेरी बॉडी. मग सिलेरी बॉडीचं कोण? सिलेरी मसल्स. मग सिलेरी मसल्सचा कुठला मसल? सस्पेन्सरी किंवा झोन्यूल. सस्पेन्सरी फायबर्स किंवा झोन्यूल जे आहे या लेन्सला पकडून ठेवत आहे. मग दुसरं जे पार्ट आहे सिलेरी बॉडीचा, एक झाला सिलेरी मसल आणि दुसरा जो पार्ट आहे तो कुठला आहे? सिलेरी प्रोसेसेस. तर सिलेरी जे प्रोसेसेस आहे यांच्यामध्ये इथेच याच पार्टवर काय खूप छोटे छोटे, या कोरॉइड नंतर काय सिलेरी बॉडी, तिथे खूप छोटे छोटे ब्लड वेसल्स आहेत, मायन्यूट ब्लड कॅपिलरीज आहे. आणि या ब्लड कॅपिलरीज काय करतात? इथे ॲक्वियस ह्युमर ड्रेन करतात, ॲक्वियस ह्युमरचं प्रोडक्शन करतात. कोण करतात? सिलेरी बॉडीचे सिलेरी प्रोसेस आहे. तुमचे छोटे छोटे ब्लड कॅपिलरीज आहे सिलेरी बॉडीचे, तर ते या ठिकाणी ॲक्वियस ह्युमर जे आहे आयचं फ्लुइड, ठीक आहे, वॉटरी फ्लुइड आहे, तर ते कोण प्रोड्यूस करत आहे? सिलेरी बॉडीचे सिलेरी प्रोसेसेस. क्लिअर झालं एवढं? मग तिसरा जो पार्ट आहे तुमचा ट्युनिका व्हॅस्क्युलोसाचा, तिसरा पार्ट कुठला होता तुमचा? तो होता आयरिस ऑफ आय. तिसरा पार्ट कुठला आहे? आयरिस आहे. हा झाला तुमचा आयरिस ऑफ आय.
ठीक आहे. तिसरा पार्ट काय म्हटलं मी, आयरिस ऑफ आहे. समजलं एवढं. तर ट्युनिका वॅस्क्युलसचे 3 पार्ट, कोरॉइड, त्याच्यानंतर तुमचा सिलेरी बॉडी, एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू ते पण महत्वाचे. सिलेरी प्रोसेसेस प्रोड्युसेस ॲक्वेस ह्युमर, सिलेरी मसल्स होल्ड्स द आयलेन्स. त्याच्यानंतर ट्युनिका वॅस्क्युलसचा तिसरा पार्ट काय आहे, त्याला म्हणतो मी आयरिस ऑफ आहे, दॅट इज कलर्ड पार्ट ऑफ आहे. आणि जे 2 आयरिसच्या मधातली जे गॅप आहे त्याला काय म्हणतो मी, प्युपिल ऑफ आहे. ठीक आहे, त्याला काय म्हणतो मी, प्युपिल ऑफ आहे. तर ही जी गॅप आहे याला काय म्हणेन, प्युपिल ऑफ आहे. तर प्युपिल ऑफ आय बद्दल महत्वाचं म्हणजे प्युपिल ऑफ आय जो आहे त्याचा जो डायमीटर आहे तो असते 1 mm टू 8 mm. तो किती असते, 1 mm टू 8 mm टोटली. बरं, मग 1 mm आणि 8 mm चा फरक काय, केव्हा 1 mm आणि केव्हा 8 mm? 1 mm आणि 8 mm चा फरक काय पहा. जेव्हा आपण पहिली गोष्ट तर आयरिस बद्दलच सांगतो. गॅप बिटवीन द आयरिस इज नोन एज प्युपिल. मग प्युपिल जो आहे तो मोठा सुद्धा होऊ शकतो, डायलेट सुद्धा होऊ शकतो आणि कॉन्स्ट्रिक्ट सुद्धा होऊ शकतो. तो प्युपिल जो स्वतःचा पॉवर नाही, तिथे फक्त गॅप आहे भाऊ. ते काय गॅप आहे ना, तर तो कसा काय नसणार आहे, मोठा होणार आहे लहान होणार आहे. तर त्याला घडून आणायला लागेल, कोणाला तरी त्या लहान करावं लागेल किंवा मोठा करावा लागेल. तो कोण करते, तो करते तुमचे आयरिस. सरळ सरळ आयरिस मागे झाले तर गॅप वाढेल. आयरिस जर मागे झाले तर गॅप वाढेल. म्हणजे गॅप वाढेल म्हणजे काय वाढेल, प्युपिलचा डायमीटर वाढेल. समजलं. आणि तेच जर आयरिस जो आहे ते जवळ आले तर गॅप अजून कमी होईल. आणि गॅप कमी होईल म्हणजे काय कमी होईल, प्युपिल डायमीटर कमी होईल, दॅट इज प्युपिल कॉन्स्ट्रिक्ट करत आहे. समजलं आता. मग आता प्रश्न आहे की कॉन्स्ट्रिक्ट केव्हा करतात आणि प्युपिल कॉन्स्ट्रिक्ट केव्हा करतात, किंवा ही गॅप वाढते केव्हा आणि लहान केव्हा होते. तर ही डिपेंडेंट ऑफ लाईट रेज. हे कशावर डिपेंड करते, डिपेंड ऑन लाईट रेज. जर समजा लाईट स्ट्रॉंग लाईट आहे, कोणी टॉर्च दिला आणि माझ्या डायरेक्ट डोळा जबरदस्ती खोलला आणि टॉर्च लावला, माझ्या बॉडीला तेवढ्या लाईटची सवय आहे का, बॉडीला म्हणण्यापेक्षा आहे, सवयीची जाऊ द्या, तेवढी ती झेलू शकते का लाईट, महत्वाचं काय, तेवढी स्ट्रॉंग लाईट ते झेलू शकते काय, नाही. तर बॉडीच्या सायचं एवढं भयंकर मेकॅनिझम आहे, तर तो एक्स्ट्रा लाईट जो आहे तो तिथेच थांबून देते विथ द हेल्प ऑफ कॉन्स्ट्रिक्शन ऑफ प्युपिल. आणि कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे टॉर्च लावला तर त्याची वेवलेंथ जी आहे, वेवलेंथनी मोजतो आपण लाईट रेस, तर त्याची वेवलेंथ जी आहे खूप जास्त आहे. तर ती जास्त असल्यामुळं लाईट रेस तर येणार आहे, मी ड्रॉ नाही करणे ते किचकट होऊन जाईल अजून. लाईट रेस जे आहे ते येणार आहे, लाईट रेस येण्यानंतर बेंड विन आणि जाईन कुठून, प्युपिल. पण जेव्हा वेवलेंथ खूप कॉर्नी असं समजून जाते की ही वेवलेंथ खूप जास्त आहे, तर त्यावेळेस आयरिस जवळ 2 अजून मसल्स आहे. आयरिस जवळ 2 मसल्स आहे आणि ते जे मसल्स आहे, एक आहे डायलेटरी मसल, डायलेटरी प्युपिलरी मसल, आणि एक आहे आयरिसची कॉन्स्ट्रिक्टरी प्युपिलरी मसल. आता जर समजा लाईट खूप जास्त येत असेल, मसल कोणाजवळ, प्युपिल जवळ नाहीये, आयरिसच्या मसल आहे त्या. आयरिसच्या कोणत्या, कॉन्स्ट्रिक्टरी प्युपिलरी मसल, आणि दुसरी आयरिसचीच मसल आहे ती कुठली आहे, डायलेटरी प्युपिलरी मसल. तर त्या कोणत्या वेळेस कोणत्या कामी येते ते डिपेंड ऑन द वेवलेंथ ऑफ दॅट लाईट, की त्याची तीव्रता किती आहे. जर समजा टॉर्च लावला, डोळ्यासमोर ठेवला, तर ऑब्व्हियसली त्याची वेवलेंथ किती राहणार आहे, खूप जास्त प्रमाणात राहणार आहे. आणि तेवढी, आणि प्युपिलचा गॅप जे आहे समजा सध्यासाठी 4 mm आहे. नॉर्मली सध्या काहीच नाही, नॉर्मल वेवलेंथ आहे, नॉर्मल लाईट चालू आहे. तर आता माझ्या प्युपिलची वेवलेंथ डायमीटर किती असेल, जवळपास 1 ते 8 आहे, तर मधातली किती राहील, 4 mm. पण जर टॉर्च लावला तर वेवलेंथ खूप जास्त झाली, तर एवढी वेवलेंथ 4 mm मधून जास्त लाईट आतमध्ये जाईल, या गॅप मधून खूप जास्त लाईट आतमध्ये पास होईल. तर आयरिस का करते, हे जे आहे त्याची मदत करते कॉन्स्ट्रिक्टरी प्युपिलरी मसल. आयरिस का करते, ही जी गॅप आहे हे कमी करून टाकते. ही कमी करायसाठी दोन्ही आयरिसला काय करायला लागेल, कॉन्स्ट्रिक्ट करायला लागेल. का करायला लागेल, कॉन्स्ट्रिक्ट करून, तेव्हाच हे 4 mm ची गॅप आहे ते 1 mm वर येईल. समजले का. तर त्या ठिकाणी जेव्हा जर खूप जास्त प्रमाणात लाईट रेज राहिली, तर लाईट रेज खूप राहिली, तर आयरिस का करते, कॉन्स्ट्रिक्टरी प्युपिलरी मसलच्या मदतीने ही जागा कॉन्स्ट्रिक्ट करते आणि गॅप जी आहे ती कमी करून टाकते. आणि म्हणून आता 4 mm ची आता जी डायमीटर आहे तो किती राहिला, फक्त 1 mm. समजलं, क्लिअर झालं. मग दुसरं जे आहे, लाईट आहे, सडनली लाईट गेली तर अंधार झाल्या 4 mm होतं, 4 mmच होतं, आणि लाईटच नाही आहे. तर आपल्याला एवढी गोष्ट समजते की लाईट जरी गेली असेल तर 1 मिनिटानंतर हळूहळू दिसायला लागते. समजते, माहिती आहे एवढं. लाईट गेल्यावर ऍट अ इन्स्टन्स काहीच नाही दिसत,
पण त्याच क्षणी उभे राहा, 1 मिनिटानंतर 2 मिनिटानंतर थोडं थोडं तरी दिसायला लागते. ते काहून दिसायला लागते? जेव्हा लाईट कमी येते, डीम लाईट येते, तर डीम लाईट जर असेल तर त्यावेळेस आयरिस का करतात? तेव्हा लाईटची गरज आहे, अंदर गरज आहे ना, आणि बाहेरची वेवलेंथ कमी आहे, लाईटची वेवलेंथ कमी आहे, तर आयरिस का करतात? त्याचे डायलेटरी मसलचा उपयोग करून आयरिस डायलेट करतात प्युपिलला. आणि आयरिस जर मागे गेले तर गॅप कशी झाली? मोठी झाली. आणि मोठी झाली तर जरी वेवलेंथ कमी असेल आयची, पण जेवढी असेल ते आतमध्ये जाईल. समजले का? कारण गॅप जे आहे, एंट्री गेट, सरळ सरळ दरवाजा जो आहे, इथून एक दरवाजा बंद करून टाकला जेव्हा लाईट आली जास्त तर, आणि लाईट कमी असेल तर दोन्ही दरवाजे उघडून टाकले, तर दॅट इज डायलेटरी प्युपिलरी मसल काम केले, आणि म्हणून मग लाईट जे आहे ते आतमध्ये शिरली. समजलं? हे झालं तुमचं प्युपिल बद्दल. क्लिअर आहे?